Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान भाग 2 पाठ 10वा आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय 1. प्रश्न पहिला, तक्ता पूर्ण करा. वाहन अपघात. लक्षणे: वाहतूक ठप्प होते व गर्दी जमते. परिणाम: कोणीतरी जखमी होते. मोठा अपघात असेल तर जास्त जण जखमी होतात. वाहनाचे नुकसान होते. उपाययोजना: गर्दी हटवून पोलिसांना बोलवावे. जखमी व्यक्तीवर प्रथमोपचार करून दवाखान्यामध्ये हलवावे. दरड कोसळणे. लक्षणे: दरड कुठे कोसळली यावर लक्षणे अवलंबून असतात. परिणाम: डोंगरकडेला घरे असतील तर घरे गाडली जातील. रस्त्यावर दरड कोसळली तर वाहतूक बंद पडेल. उपाययोजना: आपदग्रस्त लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून वैद्यकीय मदत पुरवणे. वणवा. लक्षणे: पशुपक्षी सैरावैरा पळतात. आगीचे लोट नजरेस पडतात. परिणाम: झाडे झुडपे सारे काही जळून खाक होते. उपाययोजना: अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चोरी. लक्षणे: दाराचे कुलूप तोडलेले. घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले. परिणाम: आर्थिक हानी व मानसिक परिणाम म्हणजेच मानसिक धक्का बसतो. उपाययोजना: पोलिसांना बोलावून चोराचा शोध काढला पाहिजे. दंगल. लक्षणे: गावात अस्वस्थता जाणवते. घोळक्यांचा जमाव. परिणाम: आर्थिक नुकसान. स्त्रिया व लहान मुलांवर अत्याचार होतात. उपाययोजना: पोलीस दल उपाय करू शकतील. युद्ध. लक्षणे: देशाच्या सीमा प्रांतात गंभीर वातावरण. परिणाम: अतोनात हानी. अनेक मृत्युमुखी. महागाई. अन्नधान्याचा तुटवडा. देशात असुरक्षिततेची भावना. उपाययोजना: शांतता करार आणि सामंजस्य निर्माण करणे. रोगाची साथ. लक्षणे: आजारी लोकांच्या संख्येत वाढ. परिणाम: लोक आजारी पडतात. काही दगावतात. औषधाच्या दुकानात गर्दी होते. उपाययोजना: लसीकरण आणि रोगप्रतिबंध करण्याच्या उपाययोजना राबवणे. पाणी टंचाई. लक्षणे: पाणी तुटवडा भासतो. शहरात नळाला पाणी वेळेवर येत नाही. परिणाम: कोरडा दुष्काळ पडतो. पिके करपतात. जनावरे मरतात. उपाययोजना: पाणी नियोजनाचे प्रकल्प हाती घ्यावेत. जलसंधारण योजना राबवावी. टोळधाड. लक्षणे: मोठ्या संख्येने कीटक शेतात दिसतात. परिणाम: पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उपाययोजना: सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करावी. आर्थिक मंदी. लक्षणे: शेअर बाजारात मंदी. परिणाम: गरिबी वाढते. अर्थव्यवस्था कोलमडते. खरेदी विक्रीची उलाढाल कमी होते. उपाययोजना: नोकरीच्या संधी वाढवाव्या. व्यवसायासाठी मदत करण्याच्या योजना राबवाव्यात. पूर. लक्षणे: नदी नाल्याचे पाणी वाढते. परिणाम: सखल भागात पाणी साचते. संपूर्ण प्रदेश जलमय होतो. उपाययोजना: सखल भागातून स्थलांतर करावे. रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. दुष्काळ. लक्षणे:
पुरेसा पाऊस पडत नाही, धरणाचे पाणी आटते. परिणाम, लोक व जनावरे उपाशी राहतात, अन्नाचा तुटवडा जाणवतो. उपाययोजना: दुष्काळी भागात जलसंधारण उपाय पावसाच्या आधीच करावेत. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. अ. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शासन स्तरावर प्राधिकरणाची रचना केलेली आहे. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य चालते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या कक्षेत निरनिराळ्या राज्यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे येतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्य पातळीवर मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याच्या खालोखाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे काम करतात. जिल्हाधिकारी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो. त्याच्या खालोखाल तालुका आणि गाव पातळीवरील समित्या काम करतात. तालुक्याचा तहसीलदार तर गावचा सरपंच हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप. आपत्ती टाळणे तसेच आपत्ती आल्यास त्याला तोंड देणे या दोन्ही बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात. आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ अशा सर्व अंगांचा विचार यात केला जातो. त्याला अनुसरून कृती आराखडा तयार करतात. अशा सर्व कार्याचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे आपत्तीशी सामना केला जातो. आपत्तीचे स्वरूप, त्याची व्याप्ती यावरून त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते. आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण अवस्था हे तीनच भाग संवेदनशील असतात. अभिरूप सराव. अभिरूप सराव हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एक साधन आहे. हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यास उपयुक्त असतो. आपत्ती आल्यावर करायच्या प्रतिसादाच्या प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतीची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव असतो. यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आलेल्या असतात. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी अभिरूप सराव उपयुक्त असतो. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला. या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते. पीडित लोकांचे पुनर्वसन केले जाते. या कायद्यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्य दलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात 12 तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय दिल्ली येथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने या सक्रिय आहेत. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तीमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य केले आहे. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा. आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते.
आपत्ती संदर्भात विविध आढावे आणि माहिती व अतिरिक्त मदत घेण्यासाठी व त्यांचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष यंत्रणांशी, उदाहरणार्थ स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, निमलष्करी दल यांच्याशी सतत संपर्कात असते. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटनांना एकत्र करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी नियंत्रण केंद्राची असते. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. दुसऱ्या महायुद्धानंतर भौगोलिक, धार्मिक, वांशिक भेद ताणले गेले. दहशतवाद, अपहरण, सामाजिक संघर्ष फोफावला. आर्थिक संकटे आली. ती भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा गैरवापर केला गेला. अणुबॉम्ब टाकली गेली. त्यामुळे जगभरात जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाले. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, अनेक प्रश्न प्रमाणाबाहेर वाढले. त्यामुळे अशांततेचे वातावरण निर्माण झाले. नंतरच्या काळात शेजारच्या देशांशी युद्धे होत राहिली. त्यामुळे लोकांच्यात असुरक्षितता निर्माण झाली. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती? 1. आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. 2. जीवनावश्यक वस्तूंचा आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करणे. 3. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. 4. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. 5. आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तीची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे? आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे आवश्यक असते. प्रथमोपचार माहीत असेल तर आपण अशा वेळी त्या व्यक्तीचा प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणी, घरातील लोक, आजूबाजूचे लोक कोणावरही येऊ शकते. त्यांना इजा होते. काही वेळा त्यांच्या जीवावरही बेतते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे फायद्याचे होते. म्हणून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आपदग्रस्ताचे किंवा रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात का? 1. मुले आणि कमी वजनाचे रुग्ण यांच्यासाठी पाळणा पद्धत आहे. 2. शुद्धीवर असलेल्या रुग्णाला उचलून नेण्यासाठी पाठुंगुळीला मारणे ही उपयुक्त आहे. 3. बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी खेचून किंवा उचलून नेता येते. 4. जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा 4 हातांची बैठक ही पद्धत वापरतात. 5. जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत पण शरीर सरळ ठेवू शकतात, अशा वेळी 2 हातांच्या बैठकीवर त्यांना हलवता येते. 6. आपत्ती काळात नेहमीच स्ट्रेचरचा वापर करावा लागतो. प्रश्न 4 ते पुढील प्रश्न यासाठी आपत्ती व्यवस्थापन भाग 2 हा व्हिडिओ पाहावा. तोपर्यंत धन्यवाद.